नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण थंबनेलवरती बघितलं असेल की आपण असा एक नवीन प्रयोग करणार आहोत की जो प्रयोग कोणीच केला नसेल. तो म्हणजे आंब्यावरती आपण साधारणपणे 7 ते 8 प्रकारच्या व्हरायटीचे जे कलम आहेत ते कलम करून पाहणार आहोत. यासाठी आपण झाड कशा पद्धतीने निवडलेलं आहे, त्यानंतर त्याचं नियोजन हे कशा पद्धतीने करणार आहोत, त्याची छाटणी कशा पद्धतीने केली याच विषयावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे पूर्वीचा म्हणजे कलम करण्यापूर्वी काय काय तयारी आपण केली पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ हा पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा कलम करण्यासाठी जे झाड आहे ते झाड आपण बघू शकता. साधारणपणे 10 फूट उंचीचं झाड आहे आणि याच्यावरती आपण जो कलम करणार आहोत तो 2 टप्प्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण पहिला टप्पा तुम्हाला दाखवतो. ह्या जागेवरती आपण बघू शकता, ह्या जागेवरती आपण छाटणी करून 1 महिन्या अगोदर ती घेतली होती. 1 महिन्या अगोदर ती छाटणी केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची जी पालवी ती पालवी फुटलेली. साधारणपणे हे जे कोंब आहेत ते 8 कोंब म्हणजे 8 कलम जे आहेत ते आपण याच्यावरती करू शकतो. ह्याच्यावरती 8 ह्या जागेवरती आणखी फुटायला सुरुवात आहे. ह्या जागेवरती देखील बघू शकता, ज्या ज्या जागेवरती नवीन जी पालवी ती फुटलेली आहे त्या जागेवरती आपण कलम हे करणार आहोत. पहिला टप्पा हा झाला. त्यानंतर दुसरा टप्पा म्हटलं तर हे बाकीचे जे फांद्या आहेत त्या फांद्या कट करून आपण त्याला देखील जी छाटणी आहे ती छाटणी करणार आहोत. या जागेवरती आपण एक कलम करून बघितलेला आहे की आत्ताच्या मध्ये आत्ता पाऊस पडलेला नाही, त्यामुळे कलम हे फुटतील की न फुटतील ह्या हिशोबाने आपण एक कलम करून प्रयोग हा पाहिलेला आहे. त्यात नंतर ह्या झाडावरती किंवा ह्या फांदीवरती आपण बघू हे जे नवीन पानं जे फुटलेली किंवा फांदी जी फुटलेली हा आपण प्रयोग केला आहे. आपण बघू शकता ह्या कलमाला साधारणपणे 4 ते 5 महिने पूर्ण झाले आहेत आणि हा कलम पूर्णपणे सक्सेस झालेला आहे. त्या हिशोबावरती आपण हा नवीन प्रयोग करून पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणताल 7 किंवा 8 व्हरायटी आपल्याला कुठं उपलब्ध होतील, तर आपल्यापाशी साधारणपणे 4 व्हरायटी आत्ताच उपलब्ध आहेत. त्यामध्ये केसर असेल, आंबा असेल, रत्ना असेल, हापूस असेल, ह्या व्हरायटी आपल्यापाशी उपलब्ध आहे आणि बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी आपण उपलब्ध करणार आहोत. त्यापूर्वी पावसाचं जे नियोजन आहे ते आणखी नियोजन आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण की पाऊस पडल्यानंतरच आपले जे कलम आहेत ते कलम 100% सक्सेस होण्याचे जे चान्सेस असतात ते चान्सेस आहेत. त्यानंतर कलम काडी निवडते वेळी देखील आपण अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, कारण की कलम कांडी जर योग्य असेल तरच आपला कलम हा सक्सेस होऊ शकतो. आपण हा प्रयोग यासाठी केला आहे की आपल्याला एका झाडावरती वेगवेगळ्या प्रकारचे आंबे हे पाहिजे होते आणि प्रयोग म्हणून किंवा नवीन अनुभव म्हणून हा आपण प्रयोग हा करणार आहोत. त्यामुळे याच्याविषयी जी अपडेट्स आपल्याला देण्यात येईल ती आपण पाहिली पाहिजे, कारण की आपण एक ना एक अपडेट्स आपण व्हिडिओमार्फत आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच नंतर आपण चिक्कू कलम असेल किंवा वेगवेगळ्या झाडाचे फुलझाडांचे कलम असतील ह्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्हाला देखील कोणत्या अडचणी असतील कलम करण्याबाबत तर आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता आणि हा कलम करतेवेळेस तुम्हाला याची अपडेट्स देण्यात येईल. तर हा कलम आपण कधी करणार आहोत, तर साधारणपणे आणखी 15 दिवसानंतर आपण हा कलम करणार आहोत, कारण की जी बी फांदी आहे ती फांदीचा जो आकार आहे तो आणखी आकार तयार झालेला नाही, कारण की फांदीचा जो आकार असतो तो पेन्सिलच्या आकाराची काडी तयार झाल्यानंतरच आपण याच्यावरती कलम बांधू शकतो, आणखी लहान साईजमध्ये आणि आणखी काय जागेवरती पालवी फुटायला सुरू आहे. परंतु आपण ह्या फांदीवरती की 7 जे फांद्यात याच्यावरती कलम करून आपण सुरुवातीला पाहणार आहोत. कलम करते वेळेस आणखी गोष्ट लक्षात ठेवा, शक्यतो कलम जो आहे तो गावरान झाडावरतीच केला पाहिजे, कारण की गावरान झाडावरती ज्या पद्धतीने कलम सक्सेस होतो त्या हिशोबाने दुसऱ्या कलम म्हणजे केसर असेल किंवा अशा व्हरायटीवर शक्यताही कमी असते. त्यामुळे अशा पद्धतीची झाड निवडले पाहिजे. तुम्हाला कोयापासून देखील कलम करायचं असेल, त्याविषयी देखील तुम्हाला काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.